सातपूर त्र्यंबक रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे नवनियुक्त प्राचार्य HR पाटील यांनी गुरुवारी प्राचार्य पदाची सूत्रे स्वीकारली। केंद्रातील सर्व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले। नवनियुक्त प्राचार्य पाटील यांनी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील 2017च्या प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली। जी निवड यादी आहे ती 22 तारखेला प्रकाशित होणार आहे। त्यानंतर प्रत्यक्ष पहिली प्रवेश ही 25 जुलैला 9 वाजतापासून तर 28 जुलै 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या विकल्पानुसार SMS आलेला आहे त्यांना त्यामध्ये ॲडमिशन घेणं अनिवार्य राहणार आहे। त्यानंतर सुद्धा आपल्या आयटीमध्ये काही जागा जर रिक्त राहिल्या तर ती फेरी संस्था स्तरावरती समुपदेशन फेरी म्हणून 28 ऑगस्ट रोजी होणार आहे। जे विद्यार्थी त्या फेरीला व्यक्तिशः उपस्थित राहील त्यांना प्रवेश दिला जाणार आहे। गेल्या वर्षी प्रवेश प्रक्रियेच्या वेळी विद्यार्थ्यांसमवेत त्यांचे पालक मित्र परिवाराने गर्दी केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता। यावर्षी तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या समवेत एकाच व्यक्तीला आणावे अशी सूचना केली असल्याचे त्यांनी सांगितले। DVT मार्फत SMS ॲडमिशन कन्फर्म करण्याकरिता SMS आलेले आहे। त्यांनी त्या दिवशी संस्थेमध्ये उपस्थित राहायचं आणि उपस्थित राहताना त्यांना जे डॉक्युमेंट अनिवार्य आहे ॲडमिशन घेण्याकरिता आणि जी फीज आहे ती फीज आणि ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन त्यांना यायचं आहे। आणि यावेळी अभिनंदन करण्यासाठी शिक्षकांची गर्दी उसळली होती। नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पागरे, सातपूर।